नमस्कार मित्रांनो, मी रुपाली आणि इनर पीस विथ रुपाली या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। आणि आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की ब्रेन पॉवरमध्ये तुमचं फ्युचर दडलेलं आहे का? तर हो, ब्रेन पॉवरमध्ये खरंच तुमचं फ्युचर दडलेलं आहे। माहिती का, ब्रेन पॉवर, मनुष्याला ही ब्रेन पॉवर एवढी सुंदर देणगी मिळालेली की याची किंमत कशातच होत नाही। सगळे संशोधन हे मनुष्यानंच केलेले आहे ना, आणि ब्रेन पॉवरनंच केलेले आहे ना। इतर प्राण्याला आहे का ही ब्रेन पॉवर? त्यांना चांगल्या वाईट गोष्टीचा फरक कळते का? नाही कळत ना। आणि कसं ब्रेन पॉवरमुळे तुमचं फ्युचर ब्राईट होते, तुमच्या जीवनात कशा सुधारणा होतात, हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। चला तर आपण ब्रेन पॉवरमध्ये तुमचं फ्युचर कसं दडलेलं आहे हे जाणून घेऊया। माहिती आहे का तुम्हाला, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक गोष्ट केली जाते, ती म्हणजे गर्भसंस्कार केले जातात। बाळ जेव्हा आईच्या पोटातच असते ना, तेव्हा त्या बाळावर संस्कार केले जातात ना। आपल्या भारतीय संस्कृतीमध्येच नाही तर इतर संस्कृतीमध्ये पण। मी सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मनाची शक्ती हे बुक वाचलं, मी द सिक्रेट पुस्तक वाचलं, मी जीवात्मा जगत की नियम हे पुस्तक वाचलं, मी अशा युरोपियन पुस्तक वाचले। त्या कल्चरमध्ये सुद्धा सायंटिफिकली प्रूव्ह केलेले आहे त्यांनी की ब्रेन हा, मनुष्याचा ब्रेन हा आहे ना, म्हणजे जे अर्भक असते आईच्या पोटात, ते 3 महिन्यापासून ॲक्टिवेट होते। 3 महिन्यापासून तर वयाच्या 6 वर्षापर्यंत आपला ब्रेन शिकत असतो। आणि वयाचे 6 वर्ष झाले, 3 महिने ते 6 वर्ष तुम्ही जेवढं शिकून घेतलेलं राहते, अजब केलेलं राहते, त्याची प्रतिकृती म्हणजे तुमचं उरलेलं आयुष्य। त्याच्यासाठीच मग आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आईच्या पोटातच गर्भसंस्कार केले जातात। त्या आईला, ती जेव्हा गर्भवती असते तेव्हा तिला नवीन नवीन पुस्तकं वाचून दाखवले जातात, तिला इतिहास सांगितला जाते, तिला चांगलं खायला पियाला दिलं जाते। त्या बाळाचा माइंड चांगला होईल, ते बाळ तंदुरुस्त राहील, त्याची विचार पॉवर चांगली होती। त्याच्यामुळं त्या आईच्या मनावर त्या बाळाचं मन चांगलं व्हावं म्हणून चांगले संस्कार बिंबवले जातात ना। आणि ही युरोपियन संस्कृतीमध्ये पण होते याच्याचसाठी। आणि होती काय माहिती आहे का, आज मी तुम्हाला 2 एक्झाम्पल सांगणार आहे। 2 घरं आहेत, 2 घरं येतं। एका घरामध्ये काय होते माहिती का, एका घरामध्ये शांतता असते, आनंद असते, प्रेम असते, एकामेकाबद्दल आपुलकी असते, हजबंड वाईफ असतात। ती बाई तिच्या नवऱ्याबद्दल खूप आदरतीत जीवन जगते, म्हणजे घरात खूप एकमेकाचा आदर केला जाते। त्या घरात आजी आजोबा असतात। ते घर हिंदू धर्माचं असेल तर त्या घरात जे मूल असते त्या मुलावर भगवद्गीतेचे, रामायणाचे चांगले संस्कार केले जातात। ते घर जर बौद्ध धर्माचं असेल तर त्या मुलाला बाबासाहेबाबद्दल सांगितलं जाते, भगवान बुद्धाबद्दल सांगितलं जाते। ते घर जर मुस्लिम समाजाचं असेल तर त्या मुलाला अल्लाबद्दल आदर निर्माण केला जातो। म्हणजे त्या मुलाला कसं पॉझिटिव्ह केलं जाईल हे आधीपासूनच केले जाते। हे घर आहे का नाही? आणि माहिती का तुम्हाला, वयाच्या 5 वर्ष 6 वर्षापर्यंत कोणत्याच मुलाच्या मनात हा प्रश्न पडत नाही की माझ्याकडनं होणार नाही, कारण की त्याचा माइंडसेट हा चाइल्ड माइंडसेट राहतो। तो नुसतं शिकत असतो। त्या मुलाला जर सांगितलं नाही बाबा जाळाला हात लावू नको, तर ते कधीच, एकदा चटका लागला ते काय म्हणते माहिती का, हा हे कधीच हात लावत नाही। त्याला सांगितलं एखादा किडा वगैरे चावतो, डसतो, तर तो काय म्हणतो, मुलं काय म्हणतो, ते दिसलं की त्याचा माइंड म्हणते बाऊ हे, असं म्हणते ते मुलं। कारण की ते त्या मुलाचा माइंड कसं राहते, चाइल्ड माइंडसेट राहते, लर्निंग माइंडसेट राहते। त्याच्या चेहऱ्यावर कधीच नर्वसनेस नसते, उदासपणा नसते, कारण की तो माइंडसेट शिकण्याचा राहतो। आणि त्या घरात त्या मुलाला असं डेव्हलप केलं जाते, कॉन्फिडन्स वाढवला जातो। आणि तो एकदा कॉन्फिडन्स वाढला की 6 वर्षापर्यंत तुमचं मूल शिकलं की वयाच्या 60 वर्षापर्यंत तो एकदम पाया इमारतीचा पक्का झाल्यावर ते भारी कितीतरी मंजिली इमारत बांधू शकते। आणि त्याच्या अपोजिट दुसरं घर असते, दुसऱ्या घरात नवरा बायकोचं अजिबात पटत नाही, ते पूर्ण एकमेकाचे दोष काढत राहतात। तुम्ही काय चुकता, तो माणूस त्याच्या बायकोचे दोष काढत, ती कुठं चुकते आणि तुम्ही कुठं चुकता, ते मुलगा घाबरते, त्याच्यासमोर सारखे भांडणं, निगेटिव्हिटी,
त्याला हे करायचं नाही, ते करायचं नाही. वडिलांना जर आईसोबत फ्रस्ट्रेटपणा काढला, तिला निगेटिव्ह केलं, तिला टॉर्चर केलं, की ती आई मुलाला प्रेम द्यायचं म्हणलं की ती मुलाला 2 रपकी देते आणि त्या मुलाची काही गलती नसताना मी त्या भीतीच्या वातावरणात तयार झालेलं राहते. त्याची ती 6 वर्षापर्यंत मेंदूचा विकास व्हायचा, तो खुंटतो आणि तो मुलगा माहिती का, मग त्याला खूप चांगल्या शाळेत टाकलं तरी पण त्याचा IQ चांगला असून पण ते घाबरट मुलगा तयार होते, भीतीचं वातावरण तयार होते. तो कोणत्याच प्रोग्राममध्ये स्कूलमध्ये पार्टिसिपेट करत नाही. तो एकटा राहायला सुरुवात होते आणि एकटा राहून होते काय माहिती का, तो मुलगा पूर्ण निगेटिव्हिटीमध्ये जातो आणि सारखाच ब्रेन आहे का नाही दोघांकडं पण परवरिश आणि माइंड या माइंडपर्यंत डेव्हलप होते. एकदा त्याचा माइंडसेट 2 माइंडसेट राहतात लहानपणात, आय ॲम ओके अँड आय ॲम नॉट ओके. तर ते पहिल्या घरचं पॉझिटिव्हिटीचं मुलगा कसं तयार होते माहिती, कोणत्या माइंडसेटनं, आय ॲम ओके. ते काहीही करायला तयार करते. त्याला जर सांगितलं स्कूलमध्ये जा रे, स्पीच दे रे खूप लोकांसमोर, तर ते घाबरत नाही, कारण की ते घरात आजी आजोबा सगळ्यांसमोर बोललेलं असते, वागलेलं राहते, त्याला काहीच वाटत नाही. ते जाते खूप बोलून येते. आणि जे आय एम नॉट ओके माइंडसेटचं दुसऱ्या घरचं असते ना, त्याला आई वडिलांसमोरही बोलायची भीती वाटते, कारण की मारतीन म्हणून, आई 2 तडाखे देईन म्हणून, वडील कधी भांडतीन म्हणून. मग त्याचा माइंडसेट तयार होते आय एम नॉट ओके आणि आयुष्यभर मग ते स्ट्रगलिंगमध्ये दिवस काढते आणि परत आयुष्य एकदा परत प्रत्येकाला काहीतरी देत असते. 20-21व्या वर्षी परत तुम्ही त्या वयात अडल्टमध्ये गेले, 25-26मध्ये तुम्हाला जर माहिती पडलं की ब्रेन परत रिप्रोग्रॅमिंग होते, तर परत तुमच्याकडून सुधारणा होते. पण जे शिकले सवरले असले, बुक्स वाचायचं जर हॅबिट असली त्यांच्यासोबत होते. अदरवाईज कितीतरी सारे लोक असे निगेटिव्हमध्ये जातात, ड्रिंक करतात, निगेटिव्हमध्येच ते मरून जातात. पण काहीतरी निसर्गाची कृपा वगैरे असला आणि कळलं, तर मला जेव्हा मी वाचायला लागले तेव्हा मला सबकॉन्शियस माइंडबद्दल कळलं की तुमच्या प्रोग्रामिंग सगळ्या चेंज केल्या जातात. आता तुमचं गाव आहे, तुमच्या फॅमिलीतले सगळे लोक आहेत, तुमच्या गावाचा रस्ता आहे, तुम्ही जर झोपले तर तुमच्या स्वप्नात ते ॲज इट इज येते का नाही. अमेरिका कधी येईन का तुमच्या स्वप्नात, कारण की तुम्ही जे 6 वर्षापर्यंत बिलीफ तयार केलेलं राहते तेच तुमच्या स्वप्नात येते. तसं मग ते सगळं चेंज करून नवीन प्रोग्रामिंग तयार केलं जाते. गौतम बुद्ध म्हणतात ना, तुम्ही जसा विचार करता तसं होतं आहे. तर त्या माणसानं जर 2-3 वर्ष स्वतः काम केलं, जो आय एम नॉट ओके झालेला माणूस आहे, जो मुलगा आहे, त्याने जर स्वतः वर्क केलं, तुम्ही 2-3 वर्ष पॉझिटिव्ह लोकांच्या सहवासात गेले, स्वतःला हील करायचा प्रयत्न केला, सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी करायला सुरुवात केल्या. एखाद्या व्यक्तीनं जर सांगितलं तुम्हाला की हे होते, माझी एक मैत्रीण आहे, ती काय म्हणे माहिती का, मला एका माणसानं सांगितलं होतं म्हणे, एका महाराजांनी सांगितलं होतं की तुमच्या हातावर काहीच निशाणे, तुमच्याजवळ कधीच पैसे येतील नाही. आणि मग म्हणे किती पैसे कमवायची, पण तरी माझ्याकडे पैसेच राहायचे नाही, कारण की तिचं बिलीफ सिस्टीम तयार झालेलं होतं की माझ्याकडे पैसेच देणार नाही. मग तिने हे बुक वाचलं माझ्यासोबत. मग तेव्हा तिला कळलं की बाबा आपल्या सबकॉन्शियसमध्ये जी गोष्ट बसली ती 100% राहते. मग आपला बिलीफ तयार झाला का नाही, येत नाही, मग येत नाही. तसा मग तो बिलीफ निगेटिव्ह करून येतात. मग ती स्वतःला रोज अफर्मेशन देत जाईल की आय एम रिच, आय एम मिलेनियर, आय एम, माझ्याकडं पैसे येत आहेत, पैसे येते, टिकत येतं, माझ्याकडं खूप सारे पैसे येते. आता तिच्याकडं गरजेपेक्षा जास्त पैसे राहतात. फक्त ही गोष्ट एखाद्याशी होत नाही. आता त्या मुलाचा माइंडसेट एवढ्या वर्षाचा राहील, तो चेंज होईल का? 1 वर्ष लागते, 2 वर्ष लागते, पण तुम्ही ट्रस्ट केला, त्याच्यावर ट्रस्ट करून रोज वर्क केलं, थोडं, तेव्हा तुम्हाला तो माइंडसेट चेंज व्हायला सुरुवात होते. आणि तुम्ही निगेटिव्ह लोकांसोबत जर राहिले, निगेटिव्हिटीमध्ये जर घेरलेले असले, तर हे कधीच होत नाही. तुम्हाला स्वतः बदलायचं असेल तर स्वतःसाठी वर्क करावं लागेल, त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं लागेल, स्वतःला एक टार्गेट ठेवावं लागेल, मी करू शकतो का? ते जर झालं थोडं, तर अजून थोडं एक टार्गेट ठेवायचं, परत हे करू शकतो का? आणि मग असं करता करता तुमचे बिलीफ चेंज होतात. तुम्ही जर एका गावाला होत्या, आधी एका गावाला ते गाव सगळं दिसते, तर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी गेले, तर मग आता तुमच्या स्वप्नात ते जिल्हा दिसत. तुम्ही आता मुंबईच्या ठिकाणी गेले, तर तुमच्या स्वप्नात काय ते मुंबईचे लोक येतील, ते मुंबईचं वातावरण. तसं आपल्या माइंडचं राहते. तुम्हाला जर अजूनही तुमच्यात सुधारणा करायची असतील, तर मी तुम्हाला अजून एक सबकॉन्शियस माइंड कसा रिॲक्ट करते, कसं वर्क करते आणि तुमचे बिलीफ सिस्टम कसे तोडले जातात आणि परत रिप्रोग्रॅम कसा केला जातो, याच्यावर परत एक व्हिडिओ बनवीन तुमच्यासाठी. त्याच्यासाठी नक्कीच बनवीन.
त्याच्यासाठी माहिती आहे का, तुम्हाला तुमच्या जे बिलीफ आहे त्या स्ट्रॉंग झालेल्या आहेत त्या तोडावं लागतील आणि तुटतात आणि जेव्हा तुटल्या तेव्हा परत तुमचा माइंड रिप्रोग्रॅम होतो आणि जेव्हा तुमचा माइंड रिप्रोग्रॅम झाला तेव्हा तुमच्या मनानुसार गोष्टी सुरू व्हायला सुरुवात होते. तर तुम्ही कशी परवरिश देता, सांगायचं तात्पर्य हे की तुम्ही कशी परवरिश देता हे ब्रेन पॉवरमध्ये ठरलेलं राहते. तुम्ही तुमच्या ब्रेनला कसं ॲक्टिवेट करता, ते 2 मुलं तुमच्या ब्रेननुसार तुमच्याच परवरिशनंच घडले ना, त्याच्यामुळं तुम्ही एक वुमन म्हणून जगत नाही, एक पिढी घडवता. आणि तुम्ही कशी पिढी घडवायची, आपण जर वागलो तर आपली ॲज इट इज आपली जी इमेज आहे ना ती आपल्या मुलात घडते. त्याच्यामुळं आपण आपल्या इमोशन, आपले राग, आपल्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करायच्या, कारण की घरात मुलं वावरत असतात आणि ते पण जगत असतात. त्याच्यामुळं त्यांचा ब्रेन स्ट्रॉंग होतो. ओके, तर तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ आवडत असतील, माझ्या ब्रेनच्या अध्यात्माच्या गोष्टी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ब्रेनला चांगल्या पॉझिटिव्ह सवय लावा. ओके, आपण जर पॉझिटिव्ह सवय लावल्या तर निश्चितच 1-2 वर्षामध्ये तुमचा ब्रेन खूप पॉझिटिव्ह होईल आणि तुम्हाला जे पाहिजे त्यापेक्षा जास्त मिळेल. ओके, चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.